फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले होते। त्यांनी थेट रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर त्या आज फलटण इथे जाणार असून त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होणार हे पाहणं महत्त्वाचं असून रामराजे या ठिकाणी येणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी आत्महत्या केल्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती। मात्र यानंतर सुषमा अंधारेंनी अनेक आरोप आपल्याला या ठिकाणी केलेले पाहायला मिळाले। त्यांनी थेट आरोप जे केले होते ते रणजित सिंह नाईक निंबाळकर जे भाजपचे माजी खासदार आहेत यांच्यावर आरोप केलेले पाहायला मिळाले। कशा पद्धतीनं या संबंधित डॉक्टर दबावाखाली होते आणि त्यांनी आत्महत्या केली हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ज्यांनी आत्महत्या केली महिला डॉक्टरांनी त्यांचं चारित्र्य हनन या ठिकाणी केलं जातंय हे सुद्धा त्यांनी सांगितलं। मात्र या सगळ्या दरम्यान आज सुषमा अंधारे या फलटणमध्ये येणार आहेत। या ठिकाणी आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या ठिकाणी त्यांचं आंदोलन असेल त्या ठिकाणी मी उभा आहे, तुम्हाला इथली सगळी मी परिस्थिती दाखवतो। आपण पाहू शकता की हे फलटण शहर पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या समोरच त्यांचं आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण सध्या पाहताय की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळते आणि हे गेट जे असतं ते नेहमी उघडं असतं, मात्र आज हे गेट बंद केल्याचं आपण चित्र पाहतोय। याचं कारण म्हणजे या ठिकाणी सुषमा अंधारेंचं आंदोलन होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनामध्ये कोण सहभागी होणार आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। याचं कारण म्हणजे सुषमा अंधारेंच्या आंदोलनामध्ये इतर पक्षाचे विरोधी पक्षातली लोक या ठिकाणी येत आहेत का, या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र रामराजे यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी या सगळ्या आत्महत्या प्रकरणावर बोलले होते, टीका केली होती आणि कशा पद्धतीनं फलटणमध्ये दहशत आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। मात्र या दरम्यान रामराजेंनी या संबंधित महिला डॉक्टरांचा पुतळा जो आहे तो उपजिल्हा रुग्णालयात उभारणार असल्याचं सुद्धा वक्तव्य केलं होतं। याच्यामुळे रामराजे सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहेत का किंवा त्यांचे मुख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणि हे आंदोलन झाल्यानंतर आज संध्याकाळी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची फलटणमध्ये सभासुद्धा होणार आहे। या सभेमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर हे कशा पद्धतीनं या सगळ्या टीकेला उत्तर देतात हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट म्हणजे सुषमा अंधारे काही वेळात फलटणमध्ये पोहोचतील आणि या ठिकाणी ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, फलटण, सातारा।